अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन, सिल्लोड येथे अंतिम संस्कार। अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन झाले आहेत। नफिसा बेगम या सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या। अब्दुल सत्तार यांच्याप्रमाणे त्या देखील मागील काही वर्षापासून सिल्लोडच्या राजकारणात सक्रिय होत्या। नफिसा बेगम या सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या। नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर सकाळी 10 वाजता अंतिम संस्कार करण्यात आले। नफिसा बेगम यांच्या निधनाने कुटुंबियांना अत्यंत मोठा धक्का बसला आहे। नफिसा बेगम यांच्या निधनाने सत्तार कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली। फक्त एका बड्या राजकीय नेत्याची पत्नी म्हणून त्यांनी कधीच काम केले नाही, त्यांनी कायमच आपली वेगळी ओळख निर्माण केली। सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्षपद त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले। शहराला वेगळी ओळख मिळवून देण्याकरता विकास कामावर त्यांनी अधिक भर दिला। नगराध्यक्षपदांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी स्थानिक समस्या सोडवण्यावर अधिक भर दिला। जास्तीत जास्त वेळ लोकांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांनी दिला। नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर सिल्लोड येथे अंतिम संस्कार करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये नफिसा बेगम यांच्या निधनाने शोककळा पसरल्या आहेत। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा।